तर नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत अंड्याचा रस्सा। तर त्यासाठी मी इथे 10 अंडी घेतलेली आहेत, त्याच्यानुसार आपण करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम ही अंडी आपण बॉईल करून घेऊयात। तर अंडी बॉईल करायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। तर मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण काय काय घेतले ते बघूया। तर इकडे खोबरं आहे, जे की मी तेलात भाजून घेतलेले आहे चांगले। आणि इकडे आहे जिरेपूड, आणि इकडे आहे आलं लसूण कुटून घेतलेला आहे खलबत्त्यात, आणि इकडे आहे कोथिंबीर। तर चला मसाला करून घेऊयात। तर इकडे बघू शकताय आपला छान प्रकारे मसाला वाटून झालेला आहे, एकदम बारीक। तर इकडे बघू शकताय आपली अंडी बॉईल झालेली आहेत। तर त्यांना आधी सोलून घेऊयात आणि मग रेसिपीला सुरुवात करूया। चला। तर इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे, आणि त्या पातेल्यामध्ये मी हे 2-3 चमचे मी तेल घेतलेले आहे, ते टाकूया याच्यामध्ये पातेलं गरम झाल्यानंतर। तर पातेलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यात मी 2-3 चमचे तेल टाकत आहे। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये हा आपण जो वाटण केलेला जो मसाला आहे ते टाकून घेऊया याच्यामध्ये। तर मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर इकडे पाहू शकताय आपण तेलामध्ये चांगला मसाला भाजून घेत आहोत। तर तुम्ही इकडे पाहू शकताय मसाला चांगला भाजलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण हा घरगुती केलेली चटणी आहे, ती मी 3-4 चमचे घेतलेले आहे। तर इकडे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, इकडे आहे मटण मसाला, आणि हा आहे गरम मसाला। तर हे सर्व मसाले आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे बघू शकता आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि चांगला मसाला मिक्स केलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून थोडासा मसाला आणखीन भाजेल। तर पाहू शकता कशा प्रकारे छान असं तेल सुटलेलं आहे। तर आपण त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून। मसाल्यात आपण थोडीशी घातलीच होती, आणखीन वरून जराशी कोथिंबीर घालूया। पाणी ॲड करूया, जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे तेवढी।
तर आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊया याच्यामध्ये. तर बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे. तर आता आपण जे बॉईल केलेले जे अंडी आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊयात. तर अशा प्रकारे सगळे अंडे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. तर एकदा हलवून घेऊयात छानपैकी. तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याला. तर आपण थोडंसं हलवून घेऊया. आणखीन गॅस बंद करून ठेवूया. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.